वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करत करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय पार होत नाही. जीवनात चढ उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाच्या व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हा तुम्ही ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्महत्येचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. ते सावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टी गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. ध्येय व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्या लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आहे आणि या एकाकी प्रयत्नामुळेच ते फार दूर पर्यंत पोहोचले आहे. एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपूर्ण केले आहे. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतरंगाची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या अंतरिक्त सुखानेच ते नेहमीच प्रफुल्लित झाले आहेत. दुसऱ्यांनी घेऊन न येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या वृत्तीमध्येच त्यांनी आपला आश्चर्य शोधला आहे. एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य होय, परंतु एकटेपणापासून घाबरणे, त्याग करणे, कर्तव्य पथावरून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा ही आपल्या स्वतःच्या अंतर्गतात
लपवलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच्या अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्याला श्रेष्ठतम शक्तींना प्रकाशात आणू शकता. क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्याच एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला आहे, दिला व तुमचे अंतःकरण दुखवले तर काय तुम्ही दुःखद गोष्टींचा उहापोह करीत राहणार. त्या कष्टबद्ध अप्रिय प्रसंगांना विसरून जा आणि स्वतःच्या मनाला शुभकर्मामध्ये केंद्रित करा. चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखांना विसरून हाच आहे. आमचे कोणी ऐकत नाही, दुसऱ्यांना सांगून थकलो परंतु काहीच परिणाम होत नाही, अशा बोलणाऱ्या स्वतःकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निश्चितेची साक्ष पडले. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला, पण कार्यात तल्लीन